मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीची गाथा हे केवळ पराक्रमाचे नव्हे, तर निष्ठा, त्याग आणि असीम विश्वासाचे अप्रतिम असे उदाहरण आहे. या भागात आपण जाणून घेणार आहोत या पराक्रमी साथीदारांची कहाणी, ज्यांनी आपले शौर्य आणि निष्ठेने स्वराज्याचे खांब मजबूत केले. कुडवाडी भूषण या ग्रंथातील पुरुषोत्तम खेडेकर यांच्या लिखाणावर आधारित या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की संत तुकारामांचा वैराग्य ते वीरतेचा मार्गदर्शन करणारा गुरुमंत्र, तानाजी आणि सूर्याजी मालुसरे बंधूंची त्यागामागची कथा, बहिर्जी नाईकांची अचूक हेरगिरी आणि शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची वीरता. चला या पराक्रमी योद्ध्यांच्या जीवनाचा एक अनमोल पट उलगडूया आणि जाणून घेऊया त्यांच्या पराक्रमाने स्वराज्याच्या उभारणीला मिळालेली आढळ ताकद. आजच्या व्हिडिओतील आपले ठळक मुद्दे असणार आहेत. संत तुकारामांनी शिवरायांना कोणता गुरुमंत्र दिला होता आणि त्याचा स्वराज्य निर्मितीवर कसा प्रभाव पडला. तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे यांनी कोंढाणा जिंकताना कोणते बलिदान दिले आणि गड आला पण सिंह गेला या म्हणीमागील कथा नेमकी काय आहे. बहिर्जी नाईक यांच्या हेरगिरीची खासियत काय होती आणि त्यांनी शिवरायांच्या यशात कसा हातभार लावला. जिवा महाले यांनी कोणत्या प्रसंगात शिवरायांचे प्राण वाचवले आणि त्यांच्या पराक्रमामुळे कोणता दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. शिवरायांच्या अंगरक्षक म्हणून संभाजी कावजी आणि येसाजी कंक यांचं स्वराज्य रक्षणातील योगदान नेमके काय होते. शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीतील या पराक्रमी साथीदारांच्या कार्याचे ऐतिहासिक महत्त्व नेमके काय आहे. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना. स्वराज्य निर्मितीत शिवरायांना ज्या कोणत्या व्यक्तींची, संतांची जी मदत लागलेली आहे किंवा लाभलेली आहे, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. संत तुकाराम, देहू येथील वारकरी संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रबोधनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शिवरायांनी मोठा फायदा घेतलेला आहे. शहाजी महाराज व जिजाऊ संत तुकारामांचा आदर करत असत, त्यामुळे संधी येताच त्यांनी शिवबांसह सर्व मुलांना संत तुकारामांच्या भेटीसाठी नेलेले होते. संतपणा म्हणजे वैराग्य व सर्व संग परित्याग होय, अशी काहीशी बाल शिवबांची प्रथम संत तुकारामांच्या कीर्तनातून एक समज झाली होती. हे लक्षात येताच संत तुकारामांनी शिवबांचे समोरासमोर बसून मत परिवर्तन केले. वैराग्याची जागा वीरतेने घेतली. मार्गदर्शनासाठी संत तुकारामांनी बाल शिवबांना उद्देशून पायकीचे अभंग लिहिले. ते वाचून व ऐकून बाल शिवबात संचारलेले वीरत्व आजच्या पिढीला सुद्धा प्रेरणा देत आहे. याशिवाय महाराजांनी परिसरातील शेतकरी युवकांना कीर्तनातून शिवबांच्या फौजेत भरती होण्यासाठी आवाहन सुद्धा केले. असे सामान्य शेतकरी, युवक शेतकरी पुढे चालून वारकरी व पुढे धारकरी झाले. मावळे झाले आणि स्वराज्य निर्मितीही तेच झाले. रात्रंदिवस आम्हा युद्धांचे प्रसंग असे सांगून संत तुकारामांनी फौज बांधण्यासाठी देह व वाणी झिजवलेली होती. अशा संत तुकारामांचे अनैसर्गिक महानिर्वाण सन 1950च्या धुळवडीत संतनगरी देहू येथे झाले. स्वराज्य आकार घेत असतानाच शिवबा शहाजी महाराजांची कैद, वीर बाजी पासलकरांचे वीरमरण, संत तुकाराम महाराजांची निर्गुण हत्या, आदिलशहाचे आक्रमण, मोगलांशी सलोखा, पुढे आदिलशहासोबत तह व अटींचे पालन, अशा कारणास्तव जिजाऊ व शिवरायांना संत तुकाराम महाराजांवरील अरिष्टाकडे लक्ष देता आले नसावे. त्यामुळे अनेक विरोधक व भावनिक विचार करणारे वारकरी, बहुजन कीर्तनकार छत्रपती शिवाजी महाराज असताना संत तुकारामांची निर्गुण हत्या शक्यच नव्हती असा पवित्रा घेतात. तो चूक आहे. मुळातच शिवराय छत्रपती झाले ते संत तुकाराम महाराजांच्या महानिर्वाणाच्या नंतरच, जवळपास 25 वर्षांनी. तसेच संत तुकाराम महाराजांचे देहू त्या काळी आदिलशाहीत होते, त्यामुळे दोघांचा नियमित संबंध नव्हता. सन 1647 पर्यंत संत तुकारामांचे कीर्तन लाल महालात आयोजित होत असत. 1647 नंतरची ही गोष्ट आहे.
तर राजधानीसुद्धा लाल महाल येथून किल्ले राजगड येथे हलवण्यात आलेली होती. त्यामुळे संत तुकाराम शिवबास आदिलशाही विरोधात मदत करत असावेत अशी शंकाही आदिलशहास होती. त्यामुळे आदिलशाहीतील स्थानिक हिंदू ब्राह्मण अधिकारीही संत तुकारामांच्या विरोधात होते. त्यांनीच देहूतील ब्राह्मणांच्या तक्रारीवरून संत तुकारामांचे अभंग बुडविले होते. त्यांच्यानंतर बंदी घातलेली होती. अशा प्रकारे सुलतानी व धर्माधिकारी एकत्रित झालेले होते. नंतरचे आपले जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत ते आहेत तानाजी मालुसरे. तानाजी व सूर्याजी मालुसरे यांचा जन्म कोकणात उमरठे येथे रायगड परिसरात सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. हे दोघे भाऊ सुरुवातीपासूनच शिवबांच्या सोबत होते. दोघेही विविध शस्त्र निपुण होते, मल्ल होते, चपळ होते. तानाजी महाराजांवर आलेल्या अनेक जीवघेण्या प्रसंगात महाराजांच्या सोबत ते होते. जिजाऊंचा या दोन भावांवर शिवबा एवढाच जीव होता. किल्ले कोंढाणा महाराजांनी 1665च्या तहानुसार मोगलांना दिलेला होता. तो परत स्वराज्यात आला नव्हता. तानाजीस रायबा नावाचा एक मुलगा होता. त्याचे लग्नसुद्धा ठरलेले होते. त्या निमित्ताने जिजाऊ व शिवरायांना निमंत्रण देण्यासाठी तानाजी राजगडवर आले होते. परंतु त्याच दरम्यान कोंढाणा मोहीम आखल्याचे निमित्त सांगून मला याची जमणार नाही असे महाराज म्हणाले. त्यावर तानाजीने आम्ही जिवंत असताना तुम्ही परस्परच्या मोहिमेवर जाणे योग्य नसल्याचे उत्तर दिले. परंतु महाराज म्हणाले तुमचे घरी रायबाचे लग्न आहे, ते प्रथम पार पाडा. ही मोहीम आम्ही पार पाडतो. लग्नानंतर अनेक मोहिमा आहेतच. परंतु तानाजी अगदी जिद्दीला पेटले व निर्वाणाचे उद्गार काढले. आधी लगीन कोंढाण्याचे व नंतर रायबाचे. जिजाऊ व महाराजांचा नाईलाज झाला. ठरल्याप्रमाणे वीर तानाजीचे सहकारी ते सोबत घेऊन कोंढाणा किल्ला त्यांनी सर केला. पराक्रमाची शर्थ केली. परंतु दुर्दैवाने त्यात वीर तानाजींना वीरमरण आले. दिनांक 24 फेब्रुवारी 1670 महाराज म्हणाले गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचे नामकरण तेव्हाच सिंहगड करण्यात आले. जिजाऊ व शिवरायांनी उमरठे येथे जाऊन स्वतःचे सांत्वन केले. रायबाचे लग्न लावले. सिंहगडावर तानाजीच्या स्मरणार्थ एक हात मंदिरही बांधले. पुढे सिंहगडवर उमरठे येथे वीर तानाजींची पूर्णाकृती पुतळे सुद्धा झालेले आहेत. दरवर्षी कोंढाणा व उमरठे येथे स्मृतिदिन अनेक वीर तानाजी प्रेमी तिथे जमतात. पुढील महत्त्वाची व्यक्ती आहे बहिर्जी नाईक. आदिवासी मानलेल्या रामोशी समाजातील बहिर्जी नाईक महाराजांच्या अगदी पहिल्या फळीतील सहकारी होते. बहिर्जी नाईक जिजाऊ व शिवराय यांचे डोळे व कान होते. बहिर्जी स्वराज्यातील हेर खाते प्रमुख होते. हेर खाते डायरेक्ट महाराज व जिजाऊ यांच्या आदेशाने कार्यरत होते. हेर खाते प्रमुख असल्यामुळे बहिर्जी 24/7 महाराज व जिजाऊंकडे विना नोटीस प्रवेश होता. बहिर्जींच्या हाताखाली जवळपास 4000पेक्षा जास्त निष्णात हेर त्यांनी ठेवलेले होते. हे हेर बहुरूपी बहुभाषिक होते. बहिर्जींनी हेरांना प्रशिक्षित करण्यासाठी अद्ययावत व्यवस्था केलेली होती. त्या काळी स्वराज्यासह विरोधातील मोगलशहा, आदिलशहा, कुतुबशहा, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, डच, फ्रेंच, सावकार, दलाल, सरकार, देशमुख, पाटील इत्यादी क्षेत्रात हेरगिरी करावी लागत असे. स्वतः बहिर्जी बादशहाच्या अंतर्गृहात सुद्धा वावरल्याचे पुरावे आहेत. बहिर्जी महाराजांची सावली होते. त्यांनी महाराजांची सर्व कठीण प्रसंगी सावलीसारखीच साथ दिलेली होती. अफजल खान भेट, पन्हाळगड वेढा, शाहिस्ते खान, सर्जिकल स्ट्राईक, पुरंदर तह, आग्रा भेट, स्वराज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय इत्यादी वेळी बहिर्जींनी पार पाडलेली कामगिरी अतुलनीय अशी आहे. बहिर्जी नाईकांचे काम मुळातच अत्यंत गुप्त व जोखमीचे असल्यामुळे त्यांचे मूळ रेकॉर्ड अतिशय गुप्त असायचे. आजचे जगातील CBI, MBI, IASI, रॉ इत्यादी हेर खाते फिक्के पडावेत एवढे अचाट हेर खाते बहिर्जींनी निर्माण केलेले होते. बहिर्जींच्या हेर खात्याने महाराजांना कित्येक वेळा जीवावरील वाईट प्रसंगातून वाचवलेले आहे. अफजल खान भेट, शाहिस्ते खान सर्जिकल स्ट्राईक व औरंगजेब बादशाह भेट उदाहरणासाठी भरपूर आहेत. बहिर्जींनी महाराजांच्या अंतानंतरही छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात सेवा दिलेली होती. परंतु महाराज हेच बहिर्जींचे सर्वस्व होते.
त्यामुळे त्यांनी निवृत्ती घेतली. परंतु दुर्दैवाने आम्हाला या महान मावळ्याबाबत यापेक्षा पलीकडे अचूक माहिती नाही. बहिर्जींच्या हेरगिरीत त्यांना एकदाच ओळखण्यात आले होते. सुरत स्वारी प्रसंगी एक इंग्रज अधिकारी बहिर्जी वाटाघाटी करताना पाहून नंतर पुटपुटला की गेले 2 दिवस इंग्रज वाखारी बाहेर दरवाजाजवळ भिक्षा मागणारा भिकारी व बहिर्जींमध्ये बरेचसे साम्य होते, अशी नोंद त्यांनी केली. बहिर्जींना महाराजांची प्रतिरूप मानावे एवढे बहिर्जी ग्रेट होते. महाराज व महाराष्ट्र व भारतीय गुप्तहेर विभागास बहिर्जींचे नाव देऊन आपण थोडीफार कृतज्ञता व्यक्त करू शकतो. बहिर्जींच्या खात्यातील 4000 मावळ्यांची नावे इतिहासात अज्ञात नाहीत, पण त्यांचे सहकारी जीवा महाले, संभाजी कावजी व शिवा काशीद यांनी महाराजांची केलेली सेवा अप्रतिम अशी होती. या सर्वांना सन्मानपूर्वक अभिवादन. मराठीशाही अनेकांच्या बलिदानावर उभी राहिलेली होती, पण या सर्वात बहिर्जी व त्यांचे हेर खाते अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होते. बहिर्जींची समाधी किल्ले भोपाळगड, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथे बनवलेली आहे. नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत जीवा महाले. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी हे तान्ह्या शिवप्रेमींच्या तोंडी स्पष्टपणे घोळत असलेले अभिमानास्पद सुभाषित झालेले आहे. यावरून जीवा महाले त्यांचे शिवचरित्रातील योगदान समजू शकते. अफझलखान भेट प्रसंगी महाराजांसमवेत असलेल्या 10 मावळ्यांमध्ये जीवा महालेंचा समावेश होता. हे 10 मावळे जिजाऊंनी निवडून त्यांना स्पष्ट जबाबदारी दिलेली होती. त्यातील एक अंगरक्षक जिवाजी महाले. अफझलखानच्या अंगरक्षकात सय्यद बंडा हा त्या काळातील अत्यंत वीर मानलेला शिपाई होता. तो सहजपणे 12 हात उंच व लांब उडी हवेत मारू शकत होता. अफझलखानाचा कोथळा बाहेर काढताच सय्यद बंडा महाराजांवर उंच उडी मारून तलवारीने वार करण्यास धावून आला होता. हे पाहताच जीवा महालेंची उंच उडी त्यांनी घेत सय्यद बंडाचा हात हवेतच उडवला व त्याला संपवला. या जीवघेण्या प्रसंगामुळे सुभाषित तयार झाले की होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. यावरून जीवा महालेंचे महत्त्व लक्षात येते. जीवा महाले हे जावळी परिसरातील न्हावी समाजाचे होते. गेले 10-12 वर्षे जीवा सेना नावाने न्हावी समाज एकत्रित होत आहे. याशिवाय काही लिखाणही समोर आलेले आहे. सातारा परिसरातील जीवा सेना गेले काही वर्षे 10 नोव्हेंबर हा शिवप्रताप दिन कृष्णा भास्कर कुलकर्णी व अफझल खानाचा वध दिवस म्हणून साजरा करत आहे. स्वराज्य स्थापनेत नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत संभाजी कावजी. महाराजांच्या अत्यंत विश्वासातील एक सहकारी म्हणजे अफझल खान भेट समय 10 पैकी एक अंगरक्षक असलेले लोहार समाजातील संभाजी कावजी. असे म्हणतात की संभाजी अत्यंत ताकदवान मल्ल होते. ते दोन्ही हातात धरलेली 1.5 इंची जाडीची लोखंडी पार सहज वाकवत असत. मोठा रेडा बगले दाबत दोन्ही हातांच्या मिठीत धरलेल्या हातीच्या पिल्लास गुदमरून मारत. संभाजी कावजींची ही वैशिष्ट्येच जिजाऊंनी हेरली होती आणि अंगरक्षक म्हणून त्यांना केवळ शिवाजी महाराजांभोवती राहून फक्त अफझल खानावर नजर ठेवायची होती. शिवबांकडून अफझल खान सुटल्यानंतर त्यास पकडून दाबून मारायचे होते, परंतु जिवंत सोडायचे नाही. तसेच शिवबाकडून अफझल खानचा कोथळा बाहेर काढल्यानंतर तो कोसळताच त्याचे शिर धडावेगळे करून न थांबता घोडा घेऊन प्रतापगडावर शिर घेऊन राजगडावर पोहोचायचे होते. जिजाऊंनी एवढ्या कडकपणे व बारकाईने प्रत्येकाचे स्किल्स पाहून जबाबदारीचे वाटप केलेले होते. त्यानुसार महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढताच तो बचाव करत शामियाना बाहेर पळत सुटला. अफझल खान पळून जात असल्याचे पाहून संभाजी कावजी त्याच्या मागे धावले. त्याचे शिर धडावेगळे केले, परंतु तेवढ्यात महाराजांच्या बाजूला कोणीच अंगरक्षक नसल्याचे पाहून अफझल खानचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीने त्याच्याजवळ सांभाळण्यास दिलेल्या अफझल खानाच्या तलवारीने महाराजांवर वार केला. महाराजांचा जिरेटोप पडला व डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. महाराज रक्तबंबाळ झाले. त्यांना भोळ येऊ लागली. शेवटी महाराजांनी कृष्णाजींच्या हातातील तलवार हिसकावून घेतली व कृष्णाजी यमसदनी पाठविले. पुढच्या काळात संभाजी कावजीचे काही मत
मतभेद झाले. त्यांनी मोगलांशी संधान बांधले होते. शाहिस्तेखान सर्जिकल स्ट्राईक प्रसंगी संभाजी शाहिस्तेखानाच्या बाजूने होते, परंतु त्या रात्रीच्या झटापटीत संभाजी कावजी मारले गेले होते असं म्हणतात. अफझलखान भेट प्रसंगी संभाजीस सक्त ताकीद होती की भेट संपेपर्यंत शिवबास एकटे सोडायचे नाही, परंतु त्यांनी अफझलखान पळून जात आहे यामुळे जागा त्यांना सोडावी लागली असावी. परंतु दुर्दैवाने याच दरम्यान महाराजांवर कृष्णाजीने जीवघेणा वार केला होता. ती रुखरुख मनात असावी. नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत येसाजी कंक. राजगडच्या पायथ्याशी असलेल्या भुतुंडे गावचे येसाजी कंक अत्यंत बलवान चपळ होते. महाराजांच्या जीवनातील पहिल्या फळीतील व शेवटपर्यंत सोबत देणाऱ्या निवडक सहकार्यांमध्ये येसाजींचा समावेश होता. अफझलखान भेट प्रसंगी अंगरक्षक, आग्रा भेट, दक्षिण दिग्विजय या सर्व ठिकाणी येसाजी होते. परंतु येसाजींचा भावनगरमधील कुतुबशहांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांचा हत्ती म्हणून दिलेली झुंज व हत्तीला हरविण्याचे श्रेय जगप्रसिद्ध आहे. या वीरास अभिवादन. मित्रांनो, शिवरायांचे स्वराज्य निर्माण हे केवळ त्यांच्या पराक्रमाचे फलित नव्हते, तर त्यांच्या अविचल साथीदारांच्या अद्वितीय समर्पणाचे प्रतीक सुद्धा होते. संत तुकारामचा गुरुमंत्र, तानाजी मालुसरे यांचे बलिदान, बहिर्जी नाईकांची कुशल हेरगिरी आणि जीवा महाले, संभाजी कावजी, येसाजी कंक यांची निष्ठा या सर्वांनी मिळून स्वराज्याची मजबूत पाया रचली झालेली होती. या वीरांच्या पराक्रमाने शिवरायांचे स्वप्न वास्तवात साकार झाले. म्हणूनच या महान योद्ध्यांचे स्मरण करत आपण त्यांच्या समर्पणाचा आदर राखूया आणि त्यांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेऊया. हीच खरी स्वराज्याची शपथ, आपल्या इतिहासाची गौरवशाली ओळख. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.